तर हरिहर किल्ल्यावरती चढत असताना आमच्या सोबत असं काही घडलं की ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण निघालेलो होतो आपल्या मित्रांसोबत हरिहर किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि बाहेर पाऊस पण चालू झालेला होता आणि इथल्या घाटातला व्ह्यू तर एकच नंबर होता हरिहर किल्ल्याचा. तर मित्रांनो, थोड्या वेळाचा प्रवास केला आणि इथपर्यंत आलो, तिकीट वगैरे काढला आणि आपली गाडी पार्किंगला लावून आपण आपल्या मित्रांसोबत चाललेलो होतो आता हरिहरगड चढण्यासाठी. वातावरण बघून म्हटलं एक व्हिडिओ घेऊन घ्यावा म्हटलं इथला. तर मित्रांनो, आपण फायनली खाली आलेलो होतो आता हरिहरगडाच्या पायथ्याशी. तर तिथे एक पार्टी बघितली आणि तिथलं वाचून वगैरे झालं. नंतर आपण चढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, इतकं खतरनाक ट्रेक होता ना, आपल्याला हे दगड वगैरे पार करून जायचं होतं. तर मित्रांनो, याच्या पायात बुट असून हे सरकत होतं, तर आपल्या पायात चप्पल होती, तर काय होणार होतं. तर मित्रांनो, इतका खतरनाक ट्रेक आहे ना, तुम्ही बघू शकताय. आम्ही पूर्ण डायरेक्ट दगडादुगडातून चढतोय हरिहर किल्ल्यावरती. आता तर सुरुवात आहे, अजून आपल्याला 80 डिग्रीच्या पायऱ्या चढायचे अजून बघू शकताय तुम्ही. हे तर फक्त आता खरी सुरुवात आहे, अजून तर आपल्याला पूर्ण गड चढायचंय. आता आमच्या अंगातून घाम निघतोय, तो पुढे वरती कसं व्हायचं. अर्ध्यापर्यंत चढून आणून भाऊ काय म्हणतोय बघा. तर मित्रांनो, थोडा वेळ इथे विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर बघा मित्रांनो, आपल्या मित्रांनी आपल्याला कशातून आणलेलं आहे, या कोचंड्या काचंड्यातून घेऊन आले आपले मित्र. आपण हरिहर किल्ल्यावरती चाललेलो आहे. तर बघा तुम्ही कसा कोणी कोण पण रस्ता काढता आपले मित्र आणि अजून वरून म्हणताय जिरली आमची. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल आपल्यासोबत काय काय घडलं तर तुमच्या भावाला आत्ताच फॉलो करून घ्या आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर बाय बाय.